सरकारकडून अंगणवाडी सेविकांना दिले आदेश, सर्वच सेविका करणार हे एक काम पूर्ण, मिळणार आर्थिक लाभ, सर्वच अंगणवाडी सेविका खुश। 31 मार्च अंगणवाडी खास ब्रेकिंग न्यूज। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा, नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। भाऊबीजेचा खर्च परवडेना, लाडकी बहीण कमी करण्याचे प्रयत्न सुरू, पात्रता तपासण्यासाठी अंगणवाडी सेविका येणार घरी। आर्थिक तंगीमुळे लाडकी बहीण योजनेचे भूत हळूहळू मानेवरून उतरवण्याचे प्रयत्न आता राज्य सरकारने सुरू केले आहेत। यासाठी लाडकी बहीणच्या कागदपत्राची मोठ्या प्रमाणावर छाननी सुरू करण्यात आली आहे। राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना घरी जाऊन लाडक्या बहिणीची आर्थिक परिस्थिती तपासण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे या योजनेतून मोठ्या प्रमाणावर महिलांची नावे कापली जाण्याची शक्यता आहे। ज्या महिलांच्या घरी चारचाकी असेल, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल, तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्यास संबंधित महिलांना 1,500 रुपयाचा लाभ तात्काळ थांबवण्यात येणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले। सध्या या योजनेत 2.46 कोटी लाभार्थी आहेत। राज्य सरकारने गेल्या महिन्यात 5 लाख लाभार्थ्यांची नावे या योजनेतून रद्द केली, कारण या योजनेतील 1.5 लाख महिलांचे वय 65 वर्षावरील आढळले, तर 2 लाख महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वित्तीय मदत मिळते। नमो किसान योजनेत राज्य सरकारकडून 1,000 रुपयाची मदत मिळते। ही योजना आता लाडकी बहीण योजनेशी संलग्न केली आहे। त्यामुळे नमो किसान योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ 500 रुपये मिळणार आहेत। तसेच महाराष्ट्रातील निवासी नसलेल्या 5,000 महिलांनी या योजनेतून नाव काढण्यासाठी अर्ज केले आहेत। लाडकी बहीण योजनेतील अर्जाची राज्य सरकारकडून कसून छाननी करणार नाही। ज्या प्रकरणामध्ये तक्रारी आल्या आहेत अशा प्रकरणाचीच पडताळणी केली जाईल, अशी भूमिका सरकारने जारी केली असली तरी मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू करण्यात आली आहे। अंगणवाडी सेविकांना आधार कार्ड, बँक खाते, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, निवासी दाखला, चारचाकी व सरकारी नोकरी आदी तपासायला सांगितले आहेत। राज्यावरील कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता। सरकारी सूत्रांनी सांगितले की या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होणे गरजेचे आहे, कारण 2025-26च्या अखेरपर्यंत राज्यावरील कर्ज 9.32 लाख कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे।